नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रात शहरांची आणि प्रदेशांची वाढ कशी नियंत्रित केली जाते. आपल्याकडे आहे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 म्हणजे MRTP कायदा. यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत. हा कायदा म्हणजे शहरांच्या विकासाचा एक प्रकारे नियम नकाशाच म्हणायला हवा, बरोबर? अगदी बरोबर. हा फक्त कागदावरचा नियम नाहीये खरं तर. आपल्या शहरांचा चेहरामोहरा कसा असेल हे ठरवणारी एक म्हणजे खूप महत्वाची चौकट आहे ही. यातूनच विकास योजना म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन्स कशा बनतात, जमिनीचा वापर कसा ठरतो आणि एकूणच नियोजन कसं साधलं जातं हे ठरतं. मुख्य उद्देश काय तर अव्यवस्थित वाढ रोखायची आणि एक सुनियोजित विकास करायचा. बरोबर. मला वाटतं सुरुवात आपण ह्या नियोजनाच्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत ना तिथून करूया. कायदा म्हणतो प्रादेशिक योजना, विकास योजना, नगररचना योजना, म्हणजे मोठ्या भागापासून सुरुवात करून शहराकडे आणि मग शहरातल्या एखाद्या विशिष्ट भागाकडे असं काहीसं. हो, अगदी तसंच. विकास योजना ज्याला आपण सहजपणे DP म्हणतो ना. DP. हो. ती शहरासाठी खूप म्हणजे खूपच महत्वाची असते. यात ठरतं की कुठे घरं बांधायची, कुठे इंडस्ट्री असेल, कुठे दुकानं, कुठे शेतीसाठी जागा ठेवायची. इतकंच नाही तर शाळा, हॉस्पिटल्स, बागा, रस्ते, पाणीपुरवठा या सगळ्या सार्वजनिक सोयीसुविधांसाठी जागा राखीव ठेवण्याची तरतूद पण याच DPमध्ये असते. म्हणजे शहराचा पूर्ण आराखडाच एक प्रकारे. हो. शहराने कसं दिसावं आणि कसं काम करावं याचा नकाशाच असतो हा. पण हे आराखडे बनतात कसे नक्की? म्हणजे यात सामान्य माणसाचा आवाज ऐकला जातो का? कारण अनेकदा असं वाटतं की हे सगळं बंद दारातच होत असेल. नाही, तसं नाहीये. कायद्यामध्ये नागरिकांच्या सहभागाची अगदी स्पष्ट तरतूद आहे. काय होतं की नियोजन प्राधिकरण म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटी आधी शहराचं सर्वेक्षण करते. सध्या जमिनीचा वापर कसा आहे याचा एक नकाशा बनवतात ते. अच्छा. मग विकास योजनेचा एक कच्चा मसुदा ड्राफ्ट DP तयार करून तो लोकांसाठी प्रसिद्ध केला जातो, जाहिरात वगैरे देऊन. मग नागरिक त्यावर आपल्या सूचना, आपल्या हरकती नोंदवू शकतात. आणि त्या हरकतींचं काय होतं? त्या हरकतींवर रीतसर सुनावणी होते. लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. आवश्यक वाटले तर मसुद्यात बदल केले जातात आणि मगच अंतिम मंजुरीसाठी तो राज्य सरकारकडे पाठवला जातो. बरं. आणि ही प्रक्रिया कायद्याने बंधनकारक आहे. म्हणजे लोकांचा सहभाग घेतलाच जातो. हे ऐकून बरं वाटलं, कारण सहभाग महत्वाचा आहे. पण आता नियोजन झालं तरी शहरांमधला एक मोठा आणि सतत चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे अनधिकृत बांधकामं. त्यावर कायदा काय म्हणतो? हो, हा एकदम कळीचा मुद्दा आहे. कायदा अगदी स्पष्टपणे सांगतो की एकदा विकास योजनेचा इरादा जाहीर झाला की कोणत्याही बांधकामाला किंवा जमिनीच्या वापरातल्या बदलाला नियोजन प्राधिकरणाची लेखी परवानगी आवश्यक आहे. कंपल्सरी. आणि परवानगी न घेता केलेलं बांधकाम, परवानगीशिवाय केलेलं किंवा दिलेल्या परवानगीच्या अटी मोडून केलेलं कोणतेही बांधकाम हे सरळ अनधिकृत ठरतं, इलिगल. आणि मग कारवाई काय? कारण आपण बघतो की अशी बांधकामं सर्रास दिसतात. कायद्यात कारवाईची तरतूद नक्कीच आहे. नियोजन प्राधिकरण नोटीस देऊन असं बांधकाम थांबवू शकतं किंवा गरज वाटल्यास पाडून टाकू शकतं. पाडण्याची कारवाई सुद्धा? हो, कलम 53 नुसार पाडण्याची कारवाई करता येते. यात दंड पण आहे आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा पण होऊ शकते. एवढंच नाही तर जी तात्पुरती अनधिकृत बांधकामं असतात ना, ती तर त्वरित काढण्याचे अधिकार पण आहेत प्राधिकरणाला. उद्देश हाच की शहराचा विकास नियोजनबद्ध व्हावा. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा मनात आला. समजा योजनेमध्ये वाजी जागा शाळेसाठी किंवा बागेसाठी आरक्षित दाखवली आहे, पण 15-20 वर्ष झाली सरकारने ती जागा काही ताब्यात घेतली नाही. मग काय? ती जागा कायम तशीच अडकून राहणार का माझी? नाही. यासाठी कायद्यात एक खूप महत्वाची आणि जमीन मालकांच्या दृष्टीने दिलासा देणारी तरतूद आहे. त्याला म्हणतात आरक्षणांचं व्यपगत होणे, म्हणजे लॅप्सिंग ऑफ रिझर्वेशन्स. अच्छा, लॅप्सिंग. हो. ते कसं काम करतं? म्हणजे असं आहे की जर अंतिम DPमध्ये एखादी जमीन आरक्षित केली असेल, पण ती जमीन आरक्षण टाकल्यापासून 10 वर्षांच्या आत सरकारने संपादित केली नाही, म्हणजे ताब्यात घेतली नाही. 10 वर्ष? हो, 10 वर्ष. तर जमीन मालकाला अधिकार मिळतो की तो नियोजन प्राधिकरणाला एक नोटीस देऊ शकतो. परचेस नोटीस म्हणतात त्याला, की बाबा माझी जमीन आता ताब्यात घ्या. बरं. नोटीस दिली की लगेच ताब्यात घेतात? नाही. ती नोटीस दिल्यानंतरही जर 1 वर्षाच्या आत सरकारने जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली नाही तर ते आरक्षण आपोआप रद्द होतं, लॅप्स होतं. अरे वा.
म्हणजे जमीन मालकाला त्याची जागा विकासासाठी परत मोकळी मिळते. अगदी अगदी. ही जमीन मालकांसाठी एक प्रकारची कायदेशीर सेफ्टी नेट आहे, जेणेकरून त्यांची जागा वर्षानुवर्ष अडकून पडू नये. म्हणजे वर्षानुवर्षे जमीन अडकून नाही पडणार, हे महत्वाचं आहे. आणि ही जमीन ताब्यात घेण्याची म्हणजे संपादनाची प्रक्रिया कशी असते? सरकार कसं घेतं ताब्यात? बघाल तर सार्वजनिक कामासाठी जमीन गरजेची असेल तर ती ताब्यात घेण्याचे अधिकार कायद्याने दिलेले आहेत. कलम 126 मध्ये आहे ते. हे कसं होऊ शकतं? तर एकतर मालकाशी बोलणी करून, म्हणजे सहमतीने, किंवा त्याला मोबदला म्हणून विकास हक्क हस्तांतरण म्हणजे TDR, हो ऐकलंय. हो, TDR देणं, किंवा वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे FSI देणं. थोडक्यात बांधकामाचे हक्क दुसरीकडे वापरण्याची किंवा जास्त बांधकाम करण्याची परवानगी देणं. आणि हे शक्य नसेल तर मग जो आपला नवीन भूसंपादन कायदा आहे 2013चा, त्यानुसार योग्य मोबदला देऊन रीतसर जमीन संपादित केली जाते. तर एकंदरीत या चर्चेतून असं स्पष्ट होतंय की हा MRTP कायदा महाराष्ट्राच्या सुनियोजित विकासासाठी एक बरीच विस्तृत आणि गुंतागुंतीची पण एक चौकट देतो. यात मोठ्या प्रादेशिक नियोजनापासून ते अगदी स्थानिक पातळीवरच्या अंमलबजावणीपर्यंत आणि अनधिकृत विकासावर नियंत्रण ठेवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. हो, नक्कीच. हा कायदा नियोजन प्राधिकरण, विकास प्राधिकरण आणि राज्य सरकार यांना विकासाला दिशा देण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण अधिकार देतो. पण त्याचवेळी नागरिकांच्या हरकती आणि सूचना विचारात घेण्याची प्रक्रिया आणि जमीन मालकांच्या हक्कांचं संरक्षण करण्याची पद्धत याचाही विचार यात केलेला दिसतो. एक संतुलन साधायचा प्रयत्न आहे. बरोबर. या सगळ्या माहितीनंतर एक विचार मात्र नक्कीच मनात येतो. आपली शहरं ज्या वेगाने वाढत आहेत, त्यांच्या गरजा ज्या झपाट्याने बदलत आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा जवळपास 60 वर्षांपूर्वीचा कायदा आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही वाढत्या शहरांच्या बदलत्या गरजा आणि नियोजनाची मूळ उद्दिष्टे यांच्यात ताळमेळ घालण्यात आज कितपत यशस्वी ठरतीये, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर.